कोणतं भाषण करतात? हे सगळं जे होत होतं, तुम्ही साक्षी आहात, मी साक्षी आहे, हे तुमच्या शक्तीने होत होतं. आम्ही केवळ निमित्त झालो. तर मला माझ्या मनात अहंकार उत्पन्न करणारी ही भाषणं तुम्ही का करता? मी तुमचा काय अपराध केला? असं हनुमंत म्हणाले. आजकाल संघाची स्तुती जेव्हा मी उपस्थित असताना ऐकतो तेव्हा मलाही असंच वाटतं. कारण मुळात हे जे काम आहे 100 वर्ष केलं, खूप नेटाने केलं, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तू हे नाही करायचं. आम्ही कविता की आई दुःखात आहे, आम्ही मुलं कशाला? आमचा देश आहे, आमचा समाज आहे, आमच्या जीवनाचा प्रश्न आहे. तर आम्ही आमच्या लोकांची कोण मोठा आम्ही उपकार काय कसला अहंकार बाळगायचा? आणि ज्यांच्या जीवावर त्या बीजाचं रोपटं नाजवट वृक्ष वगैरे झाला त्यांची आम्ही ते आमची कृतज्ञता व्यक्त करतात. बरोबर आहे. संशोगाने प्रामाणिकताने निस्वार्थ एकेका संशोगाने एका शिशु तोही आपल्या परीने त्याला या सगळ्या गोष्टी असतील, पण त्याला तो भाव कळलेला आहे की इमर्जन्सी उठल्यानंतर शहराचे प्रचारक भूमी राहिल्याने ते मोकळे फिरायला लागले. त्यांनी जाताना एका संशोगाचं घर होतं, त्यांचा 3रीतला मुलगा गच्चीवर उभा होता आणि त्यांनी मोठ्याने हाक मारली त्यांना नावाने. मोहल्ला गोळा झाला. तोपर्यंत तेही निघून गेले, तर आई निघून गेला होता. आई वडिलांना लक्षात आलं, हा जाऊन ओरडला, काय झालं? त्यामुळे 2 वर्ष यांना हाक मारता येत नव्हती मला. त्याच्या मनात इतकं मोठं तत्वज्ञान, हे शब्द नसतील, परंतु ज्या आपलेपणाच्या धाग्याने संघ बांधला गेला आहे तो धागा त्याच्याही मनात घट्ट आहे. आणि संघाचं काम म्हणजे दुसरं काय, आपलेपणा आहे. संघाच्या कामात पहिली गोष्ट आहे शक्ती. शक्ती ऐकत नाही. तुमच्यापाशी सत्य आहे, आपलं सत्य, पण ते ऐकायला लोक केव्हा तयार होतात? जगामध्ये पंतप्रधान ऐकतात. कारण ही भारताची जी शक्ती ज्या ठिकाणी जेव्हा प्रकट व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तेव्हा प्रकट व्हायला लागली, आणि त्यामुळे जगाला बोध झाला. संघालाही एका ठिकाणी मला म्हटलं असं त्याने की तुम्ही 30 वर्ष उशिरा आला. मी त्यांना म्हटलं आम्ही 30 वर्षापासून येतोय, उशिरा नाही आलो. तुम्ही आमचं उशिरा ऐकायला लागला. कारण दिल्लीच्या व्याख्यानाचा उल्लेख झाला. त्या लोकांना आम्ही बोलावलं असतं 30 वर्षापूर्वी तर ते आलेच नसते. पण एक शक्ती दिसली लोकांना. शक्ती म्हणजे दंडशक्ती नाही, संहत कार्यशक्ती. सगळ्यांची मिळून शक्ती. आणि संघ जेव्हा संहत कार्यशक्ती म्हणतो तेव्हा त्याला संपूर्ण समाजाचं संघटन अभिप्रेत असतं. तर त्या शक्तीच्या आधारावर जे सत्य आहे, जे स्वाभाविक हिंदू समाजाचं शील आहे व कुटुंबकम, त्या आपल्या शीलाप्रमाणे आपल्या स्वत्वाप्रमाणे आचरण करण्याचा त्याचा
व्यवहार बनावा, ती बनावी, त्याची सवय बनावी, त्याला ती मोकळी, ह्या दृष्टीने काम करायचं. विचारही परंपरेने दिलेला विचार आहे. या जसं असं म्हणतात की जगातला जो भौतिकवादी जड विचार आहे त्याच्या मुळाशी अधिष्ठान विज्ञानाचं आहे. अधिष्ठान पक्क नसलं, क्षणोक्षणी बदलत असतं, तर मग त्याच्यावर उभारलेलं सगळं बदलत असतं. ते आपण अनुभव घेतो. न्यूटनचं विज्ञान होतं ते आज दुसरं विज्ञान आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची उपपत्ती वेगळ्या प्रकारे लावायची गरज आहे. पण आपल्या जुन्या अहंकाराला पकडून त्याच बदललेल्या विज्ञानाची दखल न करता त्याच साकोरीतून चालायचा अट्टास करतात, त्यातून समस्या उत्पन्न होतात, असं होतं. पण आपल्याला जे अधिष्ठान परंपरेने मिळालं आहे ते शाश्वत सत्य आहे. आजच्या भाषणात ती ॲब्सोल्यूट रियालिटी आहे. हे आहे की एकतेतून विविधता उत्पन्न झाली आहे. एकता जड आहे की चेतन आहे वगैरे वगैरे दर्शनांचे वादविवाद आहे. पण मूळ हे आहे, भारतीय सगळ्या विचारांचा प्रारंभ बिंदू इथे आहे आणि सगळे एकातूनच उत्पन्न झाले असल्यामुळे सगळे संबंधित आहेत आणि संबंधित असल्यामुळे समन्वयाने चालायचं आहे. मिळून चालायचं आहे तर त्याला धर्म आवश्यक आहे. एकटा माणूस आहे त्याला काही धर्माचं बंधन नाही, कारण तो एकटाच आहे. सामूहिक जीवनाची, प्रजेच्या जीवनाची, सृष्टीच्या जीवनाची धारणा जो करतो तो धर्म आहे. तो एका मातीच्या कणापासून चराचर विश्वापर्यंत, मनुष्यापासून सृष्टीपर्यंत सगळ्यांचं कल्याण एकत्र, असं साधारण संतांचा नियम आहे. तर त्याची आवश्यकता ही जगाला लक्षात यायला लागली आहे. पण ती आवश्यकता आपल्या पूर्वजांच्या कितीतरी अगोदर लक्षात आली, त्यांना ते सत्य गवसलं आणि आपण जे करतो आजपर्यंत ते सगळं आपण सगळेच लोक जाणता अजाणता, कळत न कळत भारतीय म्हणून आपण आहोत. आपण काहीही करायला निघालो की शेवटी त्या अधिष्ठानावरच पोचतो. अशी आपली प्रकृती शतकांच्या, युगांच्या संस्कारांनी घडलेली आहे. हे सत्य आपण विसरलो म्हणून सगळा घोटाळा झाला. त्याची पुन्हा आठवण करून हे सत्य आहे याच्या आधारावर जीवन उभं करायचं, आपलं जीवन व्यवस्थित करायचं, जीवन व्यवस्थित करायचं, गाव व्यवस्थित करायचं, जिल्हा प्रांत क्रमाक्रमाने तिथपर्यंत पोचायचं. विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणही जा. हे जगात वारंवार घडवून आणणे, जगाला हे वारंवार शिकवणे, हे आपल्या राष्ट्राचं प्रबोधन आहे, प्रयोजन आहे. हे आपल्या राष्ट्राचं प्रयोजन असल्यामुळे आपण टिकलो आहोत. कारण याची जगाला वारंवार आवश्यकता आहे आणि अशी प्रयोजनं पूर्ण करण्याच्या राष्ट्रांची उत्पत्ती इथं होत असते. प्रयोजन पूर्ण झाल्यावर ते राष्ट्र विलुप्त होतं, असं विवेकानंदांनी म्हटलं आहे. आपल्या राष्ट्राचं प्रयोजनच मुळी हे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत आवश्यक राहणार आहे आणि म्हणून त्या प्रयोजनाकडे आपण परत जातो तेव्हा आपण मातीतून पुन्हा उठतो. योगी अरविंदांनी म्हटलं की सनातन धर्माचं उत्थान म्हणजे राष्ट्राचं उद्धार. या सगळ्या तत्वज्ञानाची गोष्ट ठीक आहे, पण याच्याप्रमाणे वागणारा समाज तयार करायचा. हे करताना काही स्वयंसेवकांच्या मनात काही मिळेल असा विचार नसतो, धन्यवाद मिळतील असा विचार नसतो, कोणी कृतज्ञ. उलट आम्ही संघात असं म्हणतो की आपला संघ इतका मोठा झाला,
आपण परिश्रम केले ही गोष्ट खरी आहे, पण समाजाचा आधार नसता तर आपण इथपर्यंत आलो नसतो. अक्षरशः पहिल्या दिवसापासून संघाच्या कार्यकर्त्यांना हाती धरून चालवणारा सांगाती कोण आहे? तर जनी असलेला जनार्दन आहे. त्याच्या आशीर्वादाने सगळं चाललं. कठीण परिस्थितीतही त्याच्या आशीर्वादाने सगळं निभावलं. आपल्याला करायचं असतं. यश देणारा कोणी वेगळा असतो. यशाचं श्रेय आपलं नसतं. अधिष्ठान, कर्ता, करण आणि विविध चेष्टा या 4 आवश्यक कारकांची पूर्ती आपण जर केली तर मग 5वं भाग्य हे अशा जनी असलेल्या जनार्दनाच्या रूपाने आपल्या मदतीला वेळेवर धावून येतं. हा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. आणि त्यांना काही नको आहे, कारण आपल्या माणसांकरता केलेलं आहे. ते करणं कर्तव्य आहे. ते केलं म्हणून त्यात काही फार मोठी गोष्ट केली असं वाटत नाही. आणि 100 वर्ष पूर्ण आपोआपच होतात. आपल्याला फक्त टिकायचं असतं. संघाची इच्छा अशी नव्हती की आम्ही 100 वर्ष पूर्ण करावी. डॉक्टर हेडगेवार तर म्हणायचे की सिल्वर ज्युबिली नाही करायची आपल्याला, त्याच्या आत काम पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे एका अर्थाने 100 वर्ष आमची पूर्ण झाली तर तो एकीकडून जसा इतक्या सगळ्या संकटातून टिकून संघ वाढवत इथपर्यंत आलो असा थोडासा गौरवाचा विषय वाटतो. तर दुसरीकडे आत्मपरीक्षणाचाही विषय आहे. इतकी वर्ष का लागली आहे त्याची कारण वगैरे आहे. परंतु मुळात हे काम लवकरात लवकर संपन्न झालं पाहिजे. संपूर्ण समाज संघटित झाला पाहिजे. आणि तो संपूर्ण समाज संघटित झाला तर माझं हे राष्ट्र वैभव संपन्न होईल, बल संपन्न होईल. आणि माझं हे राष्ट्र वैभव संपन्न होणं याचा अर्थ विश्वाला सुख शांती लाभणे हा आहे. जेव्हा भारत मोठा होतो तेव्हा विश्वाचं कल्याण होतं. भारताच्या मोठेपणातून विश्वाचा मोठेपणा साधतो. कारण भारत नावाची जी विशेषता आहे तो काही केवळ भूगोल नाही. तेजात रत असलेला भारत, ते तेज कोणचं आहे? ते या ज्ञानाचं तेज आहे की आपला विकास हा सर्वांच्या विकासाला कारणीभूत होणारा झाला पाहिजे, तरच तो आपला विकास आहे. नाहीतर विकासाच्या रूपात आलेला विनाश आहे. हेही सत्य आपण पाहतो. हे राष्ट्रच असं या प्रकृतीच्या अधिष्ठानावर पक्का असल्यामुळे भारत मोठा होतो तेव्हा जगामधल्या समस्या कलह मिटतात, सगळीकडे सुख शांतीचं साम्राज्य लाभतं. असा इतिहास आहे. तो पुन्हा घडवायचा आहे. वेळेचं आव्हान आहे, काळाची मागणी आहे. जगाची परिस्थिती अशी दिसते आहे आणि जगातले चिंतक ही अपेक्षा करतात. आणि त्याच्यामुळे हे आपलं काम लवकरात लवकर झालं पाहिजे या जिद्दीने पहिल्या दिवसापासून संघाचे कार्यकर्ते काम करतात. कृतज्ञताच द्यायची असली तर ज्यांनी आपल्या देहाचं रक्ताचं अक्षरशः पाणी करून स्वतः बी होऊन स्वतःला विस्कटवून टाकून मातीत मिळवून वटवृक्ष उभा ज्यांच्या मातीत मिळण्यातून झाला त्या डॉक्टरांच्या प्रती ही कृतज्ञता आमची आहे, आपली सगळ्यांची आहे. जेवायची सोय नाही, राहायची सोय नाही, कोणी परिचयाचा नाही, विचार मान्य नाही, प्रचाराचं साधन नाही, हाती पैसा नाही, सत्तेचं पाठबळ नाही, काहीही नसताना आणि हा विचार खरंच बरोबर आहे की नाही याची खात्री स्वतःची नसताना केवळ डॉक्टर हेडगेवारांच्या विश्वासावर आणि आपल्या या राष्ट्राच्या प्रत्येक घटकापुरती अपार आत्मीयता हृदयात असल्यामुळे ज्यांनी आपली जीवनं ओवाळून टाकली आणि त्यांना चालायला वाहनं नव्हती पण अशी पेरणी केली की पुढे आता वाहनं आली, सगळ्या सुविधा आल्या. कृतज्ञता आपली सर्वांचीच त्यांच्याविषयी पाहिजे.
आजही नवीन भागामध्ये काम करणारे, सुदूर जंगलामध्ये काम करणारे, उत्तर पूर्वांचलात, बस्तरच्या जंगलात, निरनिराळ्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे गृहस्थ कार्यकर्ते आणि प्रचारक कार्यकर्ते, ही व्यक्तिगत कृतज्ञता ही आपली त्यांच्या करता पाहिजे. संघाचा स्वयंसेवक त्यांनी अक्षरशः आपला प्राण ओतून संघ उभा केलेला आहे. त्यांनी आपलं रक्त आटवून संघाला पाणी दिलेलं आहे. संघाचं काम तसं फार सोपं आहे, पण तसं फार कठीण आहे. एक कार्यकर्ता जीवनभर काम करताना काय काय सोसतो हे संघाच्या माहिती आहे. पण ते सोसूनही आणि द्वेष, शत्रुता, क्रोध येऊ न देता हे आपलं लोकांचं काम आहे. भक्तीने ती शक्ती उभी करत जातो, म्हणून ती शक्ती नेहमी संतांची शक्ती असते. त्याचा कधीही समाजाला उपद्रव होत नाही, समाजाला उपयोग. त्या शीलाची तपासणी लागते, सर्व प्रसंगात त्याला पक्क राखावं लागतं. कितीतरी स्वयंसेवक हे करतात. मोहाचे प्रसंग येतात, भीतीचे प्रसंग येतात, पण संघ सुटत नाही. केळकर इथे प्रांत प्रचारक होते, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की तिकडे नंदुरबारकडे एका गावातल्या शाखेतल्या मुख्य शिक्षकाला त्याला हायड्रोफोबिया झाला आणि शेवट जवळ लोकांना चावेल, अस्ताव्यस्त कपडे फेकेल, भांडेल. त्याच्यामुळे याला आता बांधून ठेवा. तर अर्धवट ग्लानीत असलेले म्हणून मला, मी संघाचा सुख आहे, माझ्यामुळे कोणाचं नुकसान नाही. तो गेला, पण त्याचे हातपाय बांधले नाहीत. सांगितलं होतं, कारण त्यांनी सांगितलं मी संघात स्वयंसेवक आहे. त्याच्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांना हे स्वप्न पूर्ण झालेलं पाहिजे. जसं ते हनुमंताला शेवटी राज्याभिषेकानंतर कार्यगौरव झाला सगळ्यांचा, आणि हनुमान सापडेच ना, कुठे आहे, शोधून आणलं, आपल्या गळ्यातली दिली आणि त्यांनी प्रत्येक पाहिला त्यात राम आहे. कारण त्याला त्या मोत्यांच्या बक्षीस समारंभात कशातच रुची नव्हती, ते करायचं, दुसरंच नव्हतं. आता ही गोष्ट खरी आहे का, मूळ वाल्मिकी रामायणात आहे का माहित नाही, की तो जो श्लोक आहे मुक्त संघ अनहमवादी वगैरे, ते म्हणजे कसं, ते असं सांगतात. तो आदर्श आपल्या होता, अहर्निश प्रयत्न चालू. मी म्हणतो हा प्रयत्न चालू होता, प्रयत्न आजही चालू आहे. कारण संघाचं काम हे काम नाही, हे सर्व देशात आपल्याला करायचं. हे संघ करेल ही संघाची नाही, संघाला देशाचं भाग्य त्यातली सर्व उभी राहते, तेव्हा हा समावेश करायचा. राष्ट्राच्या स्वरूपाची स्पष्ट तिच्या मनात व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या सद्गुणांनी संपन्न, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, सर्वांच्या बरोबर चालू शकणारा
आणि ज्याच्यामध्ये कोणताही क्रोध, मत्सर नाही, विश्वासाचीच भावना आहे, आपल्या लोकांना आहे, जेणेकरून लोककल्याणाच्या कामात ते सुद्धा लाग. त्याला लोकसंग्रह म्हटला. संस्कार आणि योजना करून त्यांना ते लोकसंग्रहाचं काम करणे शील आहे. असो आम्ही सुखा आता मंदिर मोठं झालं आहे तर वरही दगड बसवावे लागतात, कळसही लावावा लागतो. तो ज्याला व्हायचा आहे त्याला सांगितलं तर तो होईल. दुसरे म्हणणार नाहीत की मला काय नाही सांगत, कारण कोणाला स्वतःला ते व्हायचं नाही आहे. आज आता कळस दिसायला लागलेले आहेत, तरी पण गाणं तेच आहे, असू आम्ही सुखाने पत्थर पायात येईल. आणि पायातल्या पत्थराला कशाची आशा असते, त्याला काही नको असतं. मंदिर उभं हेच आमचे शील. राम मंदिर उभं राहिलेलं आहे, मंदिराची प्रक्रिया ध्वजारोहणावर पूर्ण झालेली आहे. राष्ट्र मंदिरही लवकरात लवकर अशाच पद्धतीने पूर्वीपेक्षाही अधिक भव्य, अधिक सुंदर हे उभं करायचं आहे. सत्कार वगैरे कोणी करेल तर त्याला नाही म्हणता येतं. कृतज्ञता कोणी म्हटलं की भावनांचा अवमान करता येत नाही, म्हणून मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारली आहे संघाच्या वतीने. परंतु हा सद्भाव हा आपल्यात असावा, सगळ्या समाजात असावा. सद्भावापोटी प्रासाद कशाचं येथ, प्रासाद कशाचं येथ भव्य मंदिर सद्भावाचं भव्य दिव्य आगर आहे, असं आपल्या महाराष्ट्राचं वर्णन जुन्या महाराष्ट्र गीतात केलं होतं. आपला देशही असाच सद्भावांचा आगर बनून त्या संवत कार्यशक्तीच्या पोटी आपला देश सामर्थ्य संपन्न, वैभव संपन्न, सर्व समस्या निर्मूलन करून निष्कंटक झालेला असा बनवायचा. कशा करता? सगळ्या विश्वातले सगळे देश असे झाले पाहिजेत आणि ते योगदान करते झाले पाहिजेत. आज असं झाल्यावर प्रत्येक जण आपला प्रभाव जगावर गाजवायचा प्रयत्न करतो. तसा सगळ्या जगाच्या आपला सहयोग त्यांनी दिला पाहिजे. असं एक विश्व उभं करण्याकरता जसा भारत उभा राहायला पाहिजे, तसा भारत उभा करणारा समाज हा लवकरात लवकर उभा राहावा. त्याकरता कृतज्ञता आपण व्यक्त केली, सन्मान करतो, अशी प्रार्थना करतो आणि माझे चित्त आदरणीय मोहनजी